नमस्कार, माझे नाव पुरी धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तुमच्या मोठ्या बीपी बद्दल, तुमच्या मोठ्या शुगर बद्दल. कारण या दोन अशा आजार आहेत जे तुम्हाला प्रत्येक घरात पाहायला मिळतात. कदाचित तुम्ही औषधं घेत असाल, कदाचित तुमचे पालक बीपी शुगरची औषधं घेत असतील. पण जेव्हा आपण बीपी शुगरची औषधं घेत असतो, ते सतत घेत राहतो. पण कधी ना कधी आपण थकतो, म्हणतो की खूप झालं, इतकं खाऊन होत नाही आणि सोडून देतो. मग काही वेळानंतर कळतं की बीपी कंट्रोल झाला आहे. शुगर अनकंट्रोल झाली बीपीमुळे, शुगरमुळे आली, प्रेशर आला, किडनी खराब झाली. तर आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो बीपी आणि साखरेमुळे? ली अर्थ बोलेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कसे आपल्या किडनीला वाचवू शकतो बीपी शुगरमुळे होणाऱ्या नुकसानापासून आणि कसे आपण आपल्या किडनीची कार्यक्षमता वाढवू शकतो. या तिन्ही गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम समजण्यासारखी गोष्ट म्हणजे बीपी आणि शुगर या दोन्ही आजारांना जीवनशैली विकार म्हटले जाते. म्हणजे जर माझे राहणे सहन योग्य नाही तर मला बीपी आणि शुगर होईल. काही ठिकाणी हे आनुवंशिक असते की पालकांना होते आणि तुम्हालाही होते, हे मान्य केले जाऊ शकते. पण बहुतेक वेळा हे जीवनशैली विकार आहे. चुकीच्या पद्धतीने खाण्यामुळे, चुकीच्या पद्धतीने झोपण्यामुळे, जास्त गोड खाण्यामुळे, मीठ खाण्यामुळे बीपी आणि शुगरचे जे लक्षणे दिसतात ती कोणालाही होऊ शकतात. व्यायाम करणे, जास्त वजन असणे, तर हे देखील कारणे आहे तुमच्या डायबिटीज आणि बीपी होण्याची. आता जर आपण इच्छितो की आपल्याला बीपी शुगरच होऊ नये, तर सर्वप्रथम गरज असते आपल्या जीवनशैलीला बदलण्याची. तुमची जीवनशैली कशी असावी? तुमची जीवनशैली सुपर सक्रिय असावी. तुमचे खाणे आरोग्यदायी असावे. जणू काही तुम्ही सकाळी तिथे होता, तुम्ही ध्यान केले, म्हणून मेडिटेशन केले की मेंदू शांत होईल. तुम्ही तुमच्या संपूर्ण दिवसाचे नियोजन करू शकाल की संध्याकाळपर्यंत मला कोणते कोणते काम करायचे आहे, ऑफिसमध्ये जाऊन कोणते काम करायचे आहे. तर तिथे जेव्हा तुम्ही मेंदूला शांत केले होते, त्यात जे चांगले होते ते तुम्ही कमी केले. आता तुम्ही तुमच्या संपूर्ण दिवसाचे नियोजन करू शकाल की मी ऑफिसला जाईन, हे करीन, हे करीन, हे करीन, हे करीन. त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता वाढते. तुम्ही ऑफिसला गेला, काम केले, संध्याकाळी तुम्ही परत आला. आता संध्याकाळी येऊन तुम्हाला ऑफिसचे काम करायचे नाही ना? तर आता तुम्ही तुमच्या आरोग्यावर काम करायला सुरुवात केली आहे. तुम्ही जिममध्ये जाता, खेळायला जाता, मित्रांना भेटता, कुटुंबासोबत जेवण करता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करता. या दरम्यान मी जे खाणे-पिणे केले त्याकडे लक्ष द्यायला हवे की त्यात भाज्या जास्त असाव्यात, फायबर जास्त असावे, पाण्याचे सेवन चांगले असावे, काहीही तळलेले नसावे, खूप मसालेदार नसावे. जर आपण इतकेही काम केले, तर हाच रूटीन फॉलो करू शकतो. जिथे आपण सक्रिय आहोत, चांगले खाणे खात आहोत, तर अशा पेशंट्समध्ये आपल्याला दीर्घकाळ बीपी आणि शुगरच्या तक्रारी दिसत नाहीत. दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचे आहे, तुमचे शरीराचे वजन तपासायचे आहे. जर तुम्ही खूप जास्त 20 आहात, तुमचे वजन 100 ओलांडत आहे, तर तिथे समस्या आहे. जर तुम्हाला बीपी शुगर नसेल तर तुमचे सांधे खराब होतील, डायबिटीज होईल, कोलेस्ट्रॉल वाढेल. त्यामुळे तुम्हाला स्वतःला सक्रिय ठेवत वजनाचे व्यवस्थापन करत राहावे लागेल. जर तुम्ही इतके केले तर बीपी शुगरपासून वाचाल. जर बीपी शुगरपासून वाचाल तर बीपी शुगरमुळे होणाऱ्या इतर आजारांपासून तुम्ही आपोआप वाचता. जसे की प्रत्येक 4 पैकी एक बीपी असलेल्या रुग्णाची किडनी खराब होते. 4 पैकी 1 मध्ये 50% आणि 4 पैकी 1 डायबेटिक रुग्णाचीही किडनी डायबिटीजमुळे खराब होते. आता प्रश्न असा आहे की बीपी आणि शुगर दोन्ही किडनीचे विकार नाही, पण ते किडनी कशी खराब करत आहे? तर तुम्हाला समजून घेण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आपला बीपी वाढतो, तेव्हा आपला बीपी किती असतो? ऑन 20 वाय टी बीपी आपला वाढतो. तर संपूर्ण शरीरात जिथे जिथे तुमची नस आहे, जिथे रक्त वाहते, त्यांच्या आत रक्ताचा जो दाब आहे, तो खूप जास्त वाढतो. आता जेव्हा रक्ताचा दाब वाढतो, तेव्हा तुमच्या बारीक बारीक धमन्या
कधी तुम्ही पाहिले असेल की इथे खूप लहान लहान तुम्हाला धमन्या दिसतात, विशेषतः महिलांमध्ये दिसतात, ज्यांचा रंग पांढरा आहे. त्यांच्यात त्या दिसतात, हाताच्या वर दिसतात, लहान लहान व्हीनस आर्टरीज आपल्याला दिसतात. या कलाकारांमध्ये दबाव वाढत आहे. हातात या इतक्या बारीक आहेत, केसा इतक्या बारीक आहेत, इतक्या मऊ आहेत, इतक्या नाजूक आहेत की जेव्हा दाब येतो तेव्हा त्या सांभाळू शकत नाही. हाताती स्वतःला कष्टाळू बनवते. जर तुमची जी गोष्ट मऊ आहे ती कठोर होईल तर तिच्या आतला जो आकार असतो, ज्याला आपण लुमेन आकार म्हणतो, ज्यामुळे तुमचा रक्तप्रवाह मंदावतो, तो लहान होतो. तो इतका लहान होतो की त्यात रक्त प्रवेश करू शकत नाही, पास होऊ शकत नाही आणि तो मार्ग बंद होतो. बंद. आता विचार करा किडनीच्या आतल्या छोट्या छोट्या रक्तपुरवठ्याबद्दल. ती चुकत चालली आहे. रक्त तुमच्या नेफ्रॉनमध्ये तुमच्या किडनीच्या आत आहे, ते मरायला सुरुवात झाली आहे. जेव्हा ते मरायला सुरुवात होते आणि किडनी सुकायला लागते, तेव्हा अनेक असे रुग्ण आहेत ज्यांची बीपी मुळे किडनी खराब होते आणि त्यांची किडनी लहान होऊ लागते. हेच कारण आहे की किडनीमध्ये योग्य प्रकारे प्रवाह होत नाही. कारण रक्तदाब जास्त असल्यामुळे ती बारीक रक्तवाहिन्या खराब झाल्या आहेत. मूत्रपिंड आकुंचन पावले. अशा व्यवसायामुळे प्रगती झाली नाही आणि मूत्रपिंडाचे कार्य कमी झाले. आता मूत्रपिंडाचे कार्य काय आहे? रक्त शुद्ध करणे, रक्त शुद्ध करून घाण बाहेर काढणे, युरिया बाहेर काढणे. जर किडनीमध्ये आपले काम करण्याची क्षमता कमी झाली असेल तर काम होणार नाही, म्हणजे बाहेर काढता येणार नाही, युरिया बाहेर काढता येणार नाही आणि ते तुमच्या रक्तात जमा होऊ लागेल. तुम्ही रिपोर्ट करून पाहाल की क्रिएटिनिन वाढले आहे, युरिया वाढले आहे. का वाढले आहे? कारण किडनीला नुकसान झाले आहे आणि किडनीसोबत साखरही आहे. आता तुमची साखर राहते, साखर नसते. 120 150 पर्यंतची गोष्ट सांगत आहे. समजा जेवणानंतर साखरेची पातळी वाढली, तुमची 304 किंवा सगळ्यांची होते. गोळी घेईन आणि बरा होईन. आज जाण्याची गरज नाही. मी पुढच्या महिन्यात डॉक्टर साहेबांना जाऊन दाखवीन. माझे 1 महिन्यानंतर मला बोलावले. पण जो महिना तुमची साखर उच्च राहिली ना, त्याने महिनाभर किडनीला नुकसान पोहोचवले आहे. तुमच्या रक्तपुरवठ्याला ते नुकसान होण्यास सुरुवात झाली. तुमचे जे टिश्यू आहे ते होण्यास सुरुवात झाली. मूत्रपिंड त्याच्या कार्यात मागे पडू लागले. आता यात किडनी चुकलेली नाही. किडनीचा आकार अगदी सामान्य राहील, काही नुकसान झाले नाही. किडनीची काम करण्याची क्षमता कमी होते. अशाच प्रकारे तुमच्या दृष्टिक्षमता वर परिणाम होण्यास सुरुवात होते. आणि अशाच प्रकारे तुमच्या पायांची जी नाडी असते, जी थंड गर्म जाणवते, ती देखील खराब होण्यास सुरुवात होते. म्हणजे डायबिटीजचा प्रत्येक त्या भागावर परिणाम होतो, जिथे रक्तपुरवठा खूप बारीक आहे, खूप सूक्ष्म आहे. ते सर्व तुमचे नुकसान होण्यास सुरुवात होते. तुमच्या पडदा, पार्टी आणि की या तिन्ही गोष्टींवर परिणाम दिसून येतो. आता तुम्ही ते नियंत्रित करू शकता. ते तसं नव्हतं. जेव्हा तुमच्या शरीराचं वजन वाढत होतं, तेव्हा तुम्ही करू शकला असता. तुम्ही तुमच्या औषधांकडे दुर्लक्ष करू नका. इन्सुलिन वेळेवर घेत राहा, वाचवू शकता. पण आपली जी दुर्लक्ष असते ना, तेच सर्वात मोठं कारण असतं आजारांचं. बीपी, शुगर आहे, दुर्लक्ष केलं. हो, काहीच नाहीये. जी छोटी आजार आहे जिला पप्पांना, माझ्या बाईंनाही आहे. काही होणार नाही. त्यांना काही झालं नाही असेल, तर तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे. बीपी, शुगर सारख्या आजारांना कडकपणे नियंत्रणात ठेवतात. त्यांना पळू देत नाहीत आणि त्यांचे उपचार कधीही औषधांनी सुरू करत नाहीत. त्यांचे उपचार नेहमीच जीवनशैली बदलण्यापासून सुरू होतात. जर तुम्ही वेळेवर लाईफस्टाईल बदलली तर आजार वाढत नाही. जर जीवनशैली बदलू शकला नाही, संपूर्ण आयुष्य औषधांवर राहावं लागतं. जेव्हा किडनी खराब लागली आहे, क्रिएटिनिन वाढू लागला आहे, युरिया वाढू लागला आहे, आता आपल्याकडे काय उपाय आहे? पहिले काम म्हणजे भूतकाळातील चुका दुरुस्त करणे आणि बीपी नियंत्रणात आणणे. का? आता बीपी जो आहे तो आधीपेक्षा जास्त राहतो. औषधं घेतो, नियंत्रणात येत नाही.
त्या येत नाही का? किडनीमुळे रक्तदाब वाढत आहे. पूर्वी तेच मोठे होत होते. किडनी मोठी होत आहे. नियंत्रणात आणणं कठीण आहे. कोणत्याही ते नियंत्रणात आणावं लागेल. आता आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण जितकं तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल, तितकं जास्त नुकसान होईल. किडनीला होत राहील आणि आपलं वाढत जाईल. मग आपलं कमी होत जाईल. तर पहिली चूक दुर्लक्ष करण्याची. आता नाही. आता बीपी ही ठीक पाहिजे, शुगर ही ठीक पाहिजे. कारण बीपी, शुगर ठीक होताच किडनीचं अधिक खराब होणं थांबेल. आता किडनीला नवीन नुकसान होत नाही आणि ती वाढत नाही. आता इथे आपण किडनीला आतून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, की किडनीच्या आत परिस्थिती कशी आहे. तर किडनीच्या आत परिस्थिती अशी आहे, की किडनी जी आहे, ती कोरडी झाली आहे, कठीण झाली आहे, पुरवठा ठीक नाही. आता ती कमजोर आहे ना. आता आपल्याला त्याला बळ द्यायचे आहे. तुम्ही तेच अन्न खा जे पौष्टिक आहे. किडनीला ताकद द्या कारण किडनीला जेव्हा ताकद मिळेल तेव्हाच किडनी काम करेल. पण लक्षात काय ठेवायचं आहे? बीपी, शुगर वाढते काहीही खा, माझा बीपी वाढतो. काहीही खा, माझी शुगर वाढते. पण तरीही आपल्याला आहार असा ठेवायचा आहे, की माझा बीपी शुगरन वाढता, माझ्या किडनीला ताकद मिळेल आणि ती चांगले काम करेल. कारण जेवण खाईन रक्त बनेल, जेवण खाणार नाही रक्त बनणार नाही, जेवण खाईन प्रोटीन शरीरात जाईल, जेवण खाणार नाही प्रोटीन मध्ये जाईल, जेवण खाईन सगळं राहील, विचार करण्याची क्षमता राहील, ताकद राहील, शकेन, हलू शकेन, डुलू शकेन. जेव्हा पेशंट आपलं जेवण खाणं खूप कमी करतो, बंद करतो, खूप बदल करतो, तेथे त्याच्या कॉम्प्लिकेशन्स वाढायला सुरुवात होते. किडनीच्या पेशंटमध्ये जी औषधं असतात ती फक्त एक काम करत असतात, ती म्हणजे ती वातावरण तयार करत असतात, जिथे किडनी स्वतःला वाढ होऊ शकेल. जसे आता किडनी आपलं शरीर आहे ते एक समजा की खोलीसारखं आहे. या खोलीत खूप प्रार्थना आहे. तर आपण काय करतो? आपण एक व्हेंटिलेटर लावतो, एक दुसरा लावतो. तर आता तुमचे शरीर समजून घ्या. शरीर हे 11 बंद खोल्यांसारखे आहे. याच्या आतलं जे वातावरण आहे ते आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. निरोगी ठेवायचं आहे की आपली किडनी काम करेल. तेच काम फक्त औषधं करत आहेत. म्हणून अन्न त्याच्या जागी खूप महत्वाचे आहे. मी त्याच्या जागी खूप महत्वाचे आहे.